नाही, मी जरी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झालो असलो तरी हा वार्ड ही माझी जन्मभूमी आहे. या वार्डामध्ये माझा जन्म झाला, माझ्या वडिलाचा जन्म झाला, माझं शालेय शिक्षण इथंच झालं, महाविद्यालयीन शिक्षण इथंच झालं आणि वयाच्या 25व्या वर्षी मी मुंबईला गेलो. आणि नंतर मुंबईनं मी ज्या वेळेला परत आलो तर मी गोपाळपूरला शेती घेऊन माझं घर केलं. परंतु माझे आईवडील हे ह्याच वार्डात राहतात, माझ्या वडिलाचे 5 भाऊ ह्याच वार्डामध्ये राहतात, माझी आत्या वगैरे सगळी ह्याच राहतात, माझे मामा, माझं गणगोत, माझे सगळी काही लोक ती इथंच राहतात. आणि आज माझं वय 50 आहे. गेली 50 वर्षानंतरनं या 14 नंबर वार्डानं, या गल्लीनं महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून मला पाठवलं, मोहोळ मतदारसंघानं पाठवलं असलं तरी ह्या गल्लीचा फार सिंहाचा वाटा आहे. ही माझी जन्मभूमी आहे आणि माझ्या जन्मभूमीतून माझी सहकारी बाळासाहेब कसबे यांच्या पत्नी उभारलेले आहेत, माझे सहकारी मित्र सुधाकर बनपट्टे उभारलेले आहेत, नगराध्यक्षपदासाठी आपल्या परिणिताई भालके उभारलेले आहेत. आणि मग एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तुम्ही पंढरपुराची तर मी खूप काही सांगू शकतो. परंतु ही निवडणूक फक्त मी एवढ्यासाठी आलो की ह्या माझ्या वार्डातून दोन्ही नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून आले पाहिजे. गेल्या 25 वर्षांमध्ये आम्ही कधीही परिचारक गटाचा आमदार कधीही निवडून येऊ दिला नाही. ही वाढ नेहमी त्यांच्या विरोधात राहिला. जसा गणपतराव देशमुखांचा शेकापचा बालेकिल्ला सांगोला होता तसा हा वार्ड नेहमी परिचारक विरोधी मताचा राहिला. कारण इथं आम्ही होतो, आमच्या विचाराची लोक होतो. मगाशी आवाहन केलं की तुम्ही जसं जन्मलाय तसंच या भागाची आजही या संदर्भात जनतेला काय आवाहन? नाही, मी कालही इथं आलो होतो संध्याकाळी माझ्या गल्लीमध्ये. मी तब्बल काल 1.5-2 तास बैठक घेतली. माझे सर्व लहानपणाचे सहकारी, वडीलधारी मंडळी सगळे आमचे 18 पगड जातीचे लोक एकत्र घेऊन काल मी एक पहिली बैठक घेतली. त्या बैठकीत मी त्यांना आव्हान केलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गल्लीतलं एकही मत फुटता कामा नाही. आणि मग काल बैठक घेतल्यानंतर आज सभा लागली. आता यानंतर या वार्डामध्ये अजून 2-3 दिवसामध्ये पूर्ण या एरियात सभा होती. मी मोहोळचा आमदार असल्यामुळे मोहोळची जबाबदारी माझ्याकडे आहे. पण मोहोळ बघत असताना पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून जिथं जिथं आमचे चांगले उमेदवार उभारलेले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत निवडून गेले पाहिजे. दुसरं असं की या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे. आणि मग नगरविकास खात्याचा जो निधी द्यायचं काम करणार कोण, तर शिंदेसाहेब करणार आहे. मग मी शिंदेसाहेबांबरोबर गेली 35 वर्ष झालं. त्याच्यामुळे सत्ता यांच्या आली काय आणि यांच्या आली काय हा विषय इथं महत्वाचा नाही. निधी देत असताना शिंदेसाहेबांपाशी माझी भूमिका महत्वाची आहे. आणि तो निधी एवढ्यासाठी द्यायचा आपल्याला की ज्यावेळी सत्ता बदलली जाते त्यावेळी नव्या माणसाला संधी दिली जाते त्यावेळी निश्चितपणाने विकास होतो. आता लोक यांना कंटाळलेले अजितदादा करतायत. दोन्ही उपमुख्यमंत्री राईट आणि लेफ्ट हे 2 साईडला माझ्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहेत. पण हे दोघं आहेत म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आहेत. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेला सरकार म्हणून एकत्र काम करतो त्यावेळी अशी दादागिरीची भाषा केली नाही पाहिजे. ज्या पद्धतीने भगीरथ दादाने आरोप केले हे मला वाईट वाटलं एक आमदार म्हणून की इतक्या पद्धतीची दादागिरी माझ्या जन्मभूमीमध्ये होत असेल तर त्या दादागिरीला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. म्हणून ह्या सभेतून मी त्यांना इशारा करतो, लोकशाही पद्धतीने मतं मागण्याचा अधिकार तुम्हालाही आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आहे. फक्त दादागिरीने सत्तेचा उतमाच करू नका. सगळे आमदार सिलेंडर झाले पण एकच फक्त आमदार आहे की यांना सिलेंडर न होणार. का नाही तर माझी पारी खोटी आहे आणि एकनाथ शिंदेसारखा खंबीर नेता माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. मला काय झालं की शिंदेसाहेब पाडदीचे कलेक्टर असेल, एसपी असेल, पूर्ण यंत्रणा असेल, आमचेही 12 मंत्री मंत्रिमंडळात आहेत शिंदेसाहेबांचे. अजितदादाचे 10 मंत्री आहेत, 22 मंत्री आहेत. विकासाचे निधी देणारे सर्व मंत्री आपले आहेत आणि हे आहेत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत. पण देवाभाऊंच्या नावावरती गैरकारभार करण्याचं काम, देवाभाऊ अत्यंत स्वच्छ मनाचा माणूस आहे, परंतु खालची जी टीम आहे ती त्यांच्या नावावरती दमदाटी दादागिरीची भाषा करत असेल तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून या पंढरपूरच्या नगरपालिकेत चाललेल्या दादागिरीबद्दल मी नक्कीच एक आमदार म्हणून सांगितल्याशिवाय असणार नाही.